महत्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामादरम्यान एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। शहापूर तालुक्यातल्या सरलांबे इथं पुराच्या कामाच्या वेळेला गर्डर क्रेनसह कोसळलं आणि यामुळे 20 मजुरांचा मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जोरदार सुरू आहे। रात्री सुद्धा हे काम सुरू होतं आणि त्याच वेळेला ही दुर्घटना घडल्याचं समजतंय। गर्डरला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल 100 फूट उंचावरनं मजुरांवर कोसळली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचा आकडा आता 20 वर गेल्याचं समजतंय। काय नेमकी सध्याची या संदर्भातली अपडेट? अजिंक्य, समृद्धी महामार्गाचं काम सुरू होतं आणि काल रात्री 10 वाजताच्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली। क्रेनसह गर्डर जो आहे हा खालती कोसळला आणि आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 20 जणांचा मृत्यू झालेला आहे। 3 जण जखमी यामध्ये राहिलेले आहेत आणि 5 जणांचा सुखरूप बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे ही घटना पाहता आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार आहेत। शंभूराजे देसाई यांनी सुद्धा या ठिकाणची पाहणी जी आहे ही केलेली आहे। सद्यस्थितीला काही वेळापूर्वीच जे मृत आहेत त्यांचे डेड बॉडीज जे आहेत ह्या त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आलेल्या आहेत। आता या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः येऊन या सगळ्या परिस्थितीची पाहणी करणार आहेत, आढावा घेणार आहेत। खरं तर ही नेमकी घटना कशामुळे घडली याचं कारण अद्यापही स्पष्ट आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी जो अंदाज व्यक्त केला आहे की निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असावी। त्यामुळे आता याबाबतीत चौकशी समिती जी आहे ही तयार केली जाईल। याच्या बाबतीत निर्णय जो आहे हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केलं। आणि आता या क्षणाला जर आपण पाहायला गेलं जे क्रेन कोसळलेली आहे ही क्रेन आता बाजूला करण्याचं काम जे आहे हे सुरू झालेलं आहे। या ढिगाऱ्याखाली एकूण 23 जण अडकले होते। याच्यातील 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। 20 जणांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं मृतांच्या नातेवाईकांसाठी मदत सुद्धा जी आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे। आणि सद्यस्थितीला समृद्धी महामार्गाच्या बांधकामावेळी जी दुर्घटना शहापूर तालुक्यात घडलेली आहे ते क्रेनचं जे साहित्य आहे हे आता बाजूला काढण्याचं काम जे आहे हे सुरू झालेलं आहे। साधारणतः याला 1-2-3 दिवस जे आहेत हे लागू शकतात, कारण का गॅस कटरच्या माध्यमातून ही क्रेन कापून बाहेर काढली जाते। मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ते काय या घटनेबाबत मुख्यमंत्री थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत। दुर्घटना स्थळाची ते पाहणी करणार आहेत। काय नेमकं मुख्यमंत्री या वेळेला बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन झाले। त्यांनी आरती देखील केली आणि पुणेकरांच्या लाडक्या बाप्पाच्या चरणी पंतप्रधान मोदी लीन झाले होते। पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला। पुणेरी पगडी, उपर्ण, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देत त्यांचा गौरव करण्यात आला। तर पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 2 मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या 2 मार्गिका महत्त्वाच्या मानल्या जातात। पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकांचं लोकार्पण झालं। शमीपत्रं समर्पयामि। ओम गंगणपतये नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते। लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं। पुणेरी पगडी, उपर्ण, मानचिन्ह आणि 1 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळेला पंतप्रधान मोदींनी ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचं नाव आहे अशा पुरस्काराची रक्कम नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय देखील घेतला। देशामध्ये पुणे आणि काशीला विशेष महत्त्व आहे। लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला वेगळं वळण दिलंय अशा विविध बाबींचा उल्लेख करत पंतप्रधानांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव केला। जो पुणे नगरी विद्वत्ता की दूसरी पहचान हो, उस भूमि पे सम्मानित होना जीवन का इससे बड़ा कोई गर्व और संतोष की अनुभूति देने वाली घटना नहीं हो सकती है। लेकिन साथियों, जब कोई अवार्ड मिलता है तो उसके साथ ही हमारी जिम्मेदारी भी बढ़ जाती है।
जिनके नाम में गंगाधर हो, उनके नाम पर मिले इस अवार्ड के साथ जो धनराशि मुझे दी गई है वो भी गंगा जी को समर्पित कर रहा हूं। मैंने पुरस्कार राशि नमामि गंगे परियोजना के लिए दान देने का निर्णय लिया है। महाराष्ट्र एकीकडे विकास करत असताना दुसरीकडे काँग्रेस शासित राज्यांमध्ये विकास कामं ठप्प पडल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। ज्याप्रमाणे विकास होणं अपेक्षित होतं तसा कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांचा विकास होताना दिसत नसल्याचं पंतप्रधान म्हणाले। ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीयेत आणि ही परिस्थिती देशासाठी खूप चिंताजनक आहे। जी परिस्थिती कर्नाटकमध्ये आहे तशीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे। त्या ठिकाणी सुद्धा विकासाची कामं ठप्प पडल्याचं मोदींनी यावेळेला म्हटलं। अपने निहित स्वार्थों के लिए सरकार की तिजोरी खाली करती है तो इसका नुकसान सबसे ज्यादा राज्य के लोगों को होता है। हमारी युवा पीढ़ी के भविष्य पर सवालिया निशान लग जाता है। आज की स्थिति देखिए, अगर आज हम किसी एक सड़क का नाम भी किसी विदेशी आक्रांता की जगह कर बदलकर भारतीय विभूति पर रखते हैं तो कुछ लोग उस पर हल्ला मचाने लग जाते हैं, उनकी नींद खराब हो जाती है। पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आणि यावेळेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते। मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीवर काँग्रेसनं आक्षेप का घेतला नाही हा प्रश्न आता उपस्थित होतोय। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळेला व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात सुशीलकुमार शिंदे यांचा समावेश असल्यानं ते व्यासपीठावर उपस्थित होते। पण यावरूनच आता नवा वाद सुरू झालाय। कारण याच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या शरद पवारांच्या उपस्थितीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी आधीच आक्षेप घेतला होता। मात्र सुशीलकुमार शिंदेंवर काँग्रेसनं आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय। मंच शेअर करणं म्हणजेच कुठल्या तरी विचाराला वाहून घेणं असं नाही। आणि पवार साहेबांचे गेल्या अनेक वर्षापासून जे पुरोगामी विचार आहेत महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे आम्ही त्यांनी जो काही शेअर केला असेल शेअर केला असेल त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतील। तो त्यांचा पक्ष आहे, त्यावर आम्ही अधिक बोलणं उचित होणार। काँग्रेसनं नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आणखी कोण कोण आहे ते पाहूया। डॉक्टर दीपक टिळक, सुशीलकुमार शिंदे, डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर गीताली टिळक मोने, सरिता साठे, डॉक्टर प्रणिती टिळक आणि रामचंद्र नामजोशी हे विश्वस्त मंडळात आहेत। स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं स्वरूप आहे। 1983 पासून देशहितासाठी निस्वार्थ बुद्धीनं कार्यरत असलेल्या व्यक्तींना या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे। यामध्ये इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे। मात्र यावेळेला सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीमुळे काँग्रेस समोर आता धर्मसंकट निर्माण झालंय असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं। मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या 12 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन झालं। ही मेट्रो फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसंच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहे। 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती। यानंतर वेगानं पुण्यामध्ये मेट्रोची कामं झाली। मेट्रोद्वारे पुण्यातील शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय
पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यासारखी महत्त्वाची ठिकाणं जोडली जाणार आहेत। त्यामुळेच आता पुणेकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार देखील होणार आहे। तसंच या वेळेला पंतप्रधान आवास योजनेचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलं। पुणे जैसे हमारे शहरों में क्वालिटी ऑफ लाइफ और बेहतर हो, इसके लिए हमारी सरकार लगातार काम कर रही है। यहां आने से पहले पुणे मेट्रो के एक और सेक्शन का लोकार्पण हुआ है। इन 5 वर्षों में यहां लगभग 24 किलोमीटर मेट्रो नेटवर्क शुरू हो चुका है। साथियों, हमें भारत के शहरों में रहने वाले लोगों का जीवन स्तर अच्छा बने और उसे अगर हमें नई ऊंचाई देनी है तो हमें पब्लिक ट्रांसपोर्ट को आधुनिक बनाना ही होगा। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्षानं हा निर्णय घेतलाय। विधानसभेचा विरोधी पक्षनेता कुणाला करायचं हा निर्णय काँग्रेस हायकमांडकडे अडकून पडलेला होता। अखेर हायकमांडनं वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवलेली आहे। मात्र विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे। विधानसभा विरोधी पक्षनेता निवडीचं पत्र राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे। नक्की पक्षाने मला त्या ठिकाणी योग्य समजलं। पक्षाचा हायकमांडचा माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय सोनिया गांधी, माननीय राहुल गांधी, माननीय बाळासाहेब थोरात, माननीय अशोकराव चव्हाण, नानाजी पटोले यांचा मी आभार आहे की त्यांनी त्या ठिकाणी योग्य समजून या पदासाठी मला योग्य ठरवलं। आणि जबाबदारी नक्कीच मोठी आहे। आता जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार तिजोरीचं लूट करते आहे, ज्याच्या हातात जे मिळेल तो लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे, तर त्यामुळे याविरुद्धही लढावं लागेल। महाराष्ट्राच्या विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट केली आहे, हे लोकांच्या घरी उतरवण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही 100% करू। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।